नमस्कार मित्रांनो. दिवाळी आणि आजीचं प्रेम हे आपण कधीच विसरू शकत नाही. या दिवाळीला आलो होतो मामाच्या गावाकडं. इथली हिरवळ आणि प्रेम आपल्याला नेहमीच इकडं ओढून घेते. त्यामुळं मग दिवाळी मामाच्या गावाकडं. इकडं आल्यानंतर आजी म्हटली की माय लई दिवसानं आलास तर आता चल तुला आंघोळ घालते. आणि बघा आजीला आता वयानुसार जरा हालचाल करता येत नाही, तरी पण आजी म्हटली की चल मी आंघोळ घालतेच तुला. मग काय मस्तपैकी उठणं वगैरे एकदा घेतल्या आणि मग चालू झाली आमची अंघोळ. एकदम अशी दिवाळीची सकाळची 6-7 वाजलेले आणि मग हे अंघोळीचा असा टाईम. या क्षणी असं वाटलं की वेळ थांबवावा, कारण या क्षणात होती मायेची ऊब, आठवणीचा गंध आणि घरपणाचा स्पर्श. हीच खरी दिवाळी. सोन्याचे दिवे नाही, तर आपल्या माणसांचं प्रेम ही उजळून टाकणारा प्रकाश आणि हे वातावरण एकदम मन प्रसन्न करून जाणारं असतं. त्यामुळे तर म्हणतात की दिवाळी करायची तर मामाच्या गावाला आणि प्रेम बघायचं असेल तर आजी नातवाचं. मग माझ्यासोबतही या दिवाळीला असंच घडलं. तुम्ही कधी दिवाळी साजरी केली आहे का अशा प्रकारे? लहानपणीची नाही, मोठ्यापणीची केलं असेल तर नक्की सांगा. अंघोळ झाली आणि त्यानंतर मग सुरू झाला फराळीचा कार्यक्रम. मला 3 मामींनी भरघोस असा फराळ वाढला की आता हालता येत नाही आणि चालता येत नाही. परंतु तिन्ही घरी आम्ही एकदम मस्त मनमुराद फराळीचा आनंद घेतला आणि दिवाळीची मजा लुटली.